हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू करिअर बाबा लर्निंग प्लॅटफॉर्म. आजच्या लेक्चरमध्ये आपण 17, 18, 19 ऑगस्टचे जे काही करंट अपडेट बघितले होते त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स बघूया. चला मग आपलं आजचं लेक्चर सुरू करूया. आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो, current_AKR आणि careerbaba_ABD. चला पहिला क्वेश्चन बघूया. वेन इज द पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे? कधी असतो बघा हा, थोडा विचार करा. तर हा डे असतो कधी सेलिब्रेट केला जातो? तर हा सेलिब्रेट नाही करण्यापेक्षा इन मेमरीमध्ये आपण त्याचा काय करतो, आठवण करतो. ठीक आहे, तो करतो आपण 14 ऑगस्टला. ठीक आहे, 14 ऑगस्टला करतो आपण. का करतो? जेव्हा पार्टिशन झालं होतं इंडियाचं तेव्हा जे काही लॉस झालं होतं, सफरिंग झाली होती, डेथ झाल्या होत्या, दंगली झाल्या होत्या, त्याची आठवण म्हणून आपण 14 ऑगस्ट हा डे रिमेंबर करतो. रिमेंबरन्स डे म्हणले. ठीक आहे, वेन इज द पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे? 14 ऑगस्ट. चलो ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. वेन पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे इज डिक्लेअर्ड? आता डिक्लेअर कधी झाला होता बघा. हा जरी 14 ऑगस्ट पार्टिशन झाला होता पण आपण हा डे डिक्लेअर केला नव्हता सेपरेटली. ठीक आहे, तर हा डिक्लेअर कधी केला होता? तर हा डिक्लेअर केला होता PM मोदींनी डिक्लेअर केला होता, तो म्हणजे 2021 मध्ये, म्हणजे मागच्याच वर्षी हा डे डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. ठीक आहे, आणि ह्या डे म्हणजे कशासाठी होता सांगितलं तुम्हाला की रिमेंबर द सफरिंग्स ऑफ मेनी इंडियन्स ड्युरिंग द पार्टिशन. ओके, चलो ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. वेन पार्टिशन हॉरर्स रिमेंबर डे. हा ठीक आहे, हा क्वेश्चन झाला आपला. पुढचा बघूया. नेशन सेलिब्रेट्स ओके डॅश इंडिपेंडन्स डे ऑन 15 ऑगस्ट 2022. सर्वांनाच माहीत असेल बघा, यावेळेस तर आपला काय होता इंडिपेंडन्स डे कितवा होता? तर तो होता 76 होता. आणि 75 वर्ष आपल्याला काय झालेले, कंप्लीट झालेले. 75 वर्ष कंप्लीट आणि इंडिपेंडन्स डे कितवा होता? हा 76. आपण त्यासाठी त्या 75 इयर ऑफ इंडिपेंडन्स कंप्लीट झाल्यामुळे काय म्हणतो त्याला, आझादी का अमृत महोत्सव आपण सेलिब्रेट केला होता. आझादी का अमृत महोत्सव. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. ओके, हाऊ मेनी टोटल रामसर साइट्स आर देअर इन इंडिया? सध्याच्या कंडिशनमध्ये किती रामसर साइट्स आहे बघा. सध्याच्या कंडिशनमध्ये टोटल रामसर साइट्स किती आहे इंडियामध्ये? आणि रामसर साइट्स म्हणजे कोणत्या असतात बघा? वेटलँड्स असतात, दलदलीचे ठिकाण. ठीक आहे, तर तिथं काय असतात, तिथं पाणथळ प्रदेशसुद्धा म्हणता तुम्ही. ठीक आहे, तर ते साइट्स किती डिक्लेअर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये? सध्याच्या कंडिशनमध्ये टोटल 75 आहेत. ठीक आहे, आपण काय म्हणतो याला 75 कधी रेकॉग्नाइज झाले टोटल? काही ॲड झाले त्याच्यामध्ये आणि ॲड होऊन किती झाले फायनल? 75 झाले. 75 रामसर साइट्स इन 75th इयर ऑफ इंडिपेंडन्स डे. ठीक आहे, या इंडिपेंडन्स डेलाच आपण टोटल 75 रामसर साइट्स हे डिक्लेअर केलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये काही ॲड केलेले आहेत. पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी न्यू रामसर साइट्स वेअर रिकॉग्नाइज इन द 75th इंडिपेंडन्स डे? किती डिक्लेअर केलं आहे रामसर साइट्स हे? किती डिक्लेअर केले बघा 75व्या इंडिपेंडन्स डेला? तर आपण या इंडिपेंडन्स डेला नवीन 11 साइट्सला काय केलं आहे आपण? रेकग्नाइज केलेलं आहे. मग नवीन 11 साइट्स मिळून पूर्ण 75 टोटल रामसर साइट्स सध्या झालेले आहेत. ठीक आहे, आणि नवीन ते कुठे झाले बघा? सर्वात जास्त झाले तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये 4, ओडिशामध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 2. ओके, आणि पुढं मध्य प्रदेशमध्ये 1 आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1 रामसर साइट्स रिकॉग्नाइज झालेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. फिफा सस्पेंड्स AIFF. फिफानी सस्पेंड केले बघा AIFFला. ही न्यूज सर्वांना माहीत असेल. तर लॉंग फॉर्म ऑफ AIFF काय आहे बघा? तर AIFF म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. तर फिफानी सध्या सस्पेंड केलेले आहे बघा. सस्पेंड केलेले, का केलेले सस्पेंड? तर सस्पेंड केले ड्यू टू अनड्यू इन्फ्लुअन्स फ्रॉम थर्ड पार्टीज. म्हणजे त्यांचं जे काही ऑर्गनायझेशन होतं, त्यांचं जे काही मॅनेजमेंट होतं ते थर्ड पार्टीनीच ते मॅनेज केलं जायचं. ठीक आहे, तर फिफाला हे काहीतरी त्याच्यामध्ये घोळ वाटला, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं AIFFचं काय केलं, सस्पेंड करून टाकलं. मग त्याच्यामुळे काय होणार, फिफामधले जे काही इंटरनॅशनल मॅचेस आहे त्याच्यामध्ये आपली इंडियाची टीम रेकॉग्नाइज होणार नाही. ओके, आणि हे असं का झालं? कारण की AIFFमध्ये जी काही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे त्यांचं इलेक्शनच झालेलं नाही आहे बऱ्याच वर्षापासून. मग इलेक्शनच झालेलं नसल्यामुळे त्याचं जे काही मॅनेजमेंट होतं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, ते थर्ड पार्टी किंवा मग ते काय नॉमिनेट करूनच सध्या ते जे काही आहे ऑर्गनायझेशन करत होतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. ड्यू टू फिफा सस्पेंड्स AIFF. आता फिफानी तर सस्पेंड केले बघा AIFFला. ठीक आहे, फुटबॉल फेडरेशनला. तर त्याच्यामुळं काय झालं आहे,
इंटरनॅशनल टुर्नामेंट व्हेन्यू एक कॅन्सल झालंय बघा. कोणतं इंटरनॅशनल टुर्नामेंट व्हेन्यू कॅन्सल झालंय? महत्त्वाची न्यूज म्हणजे हे इंटरनॅशनल टुर्नामेंट भारतामध्ये होणार होतं, ऑक्टोबरमध्ये होणार होतं. तर ते आहे फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप 2022. तर फार महत्त्वाची क्वेश्चन आहे बघा, हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. फिफा अंडर 17 वुमन्स वर्ल्ड कप हे भारतामध्ये होणार होतं, पण हे फिफाने सस्पेंड केलं AIFFला, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट कॅन्सल करून टाकलेली आहे. ठीक आहे, ओके. 11 ते 30 ऑक्टोबरला होणार होतं ते, पण आता काय सध्या त्याचं कंडिशन काय आहे की आता ते पॉसिबलच नाही आहे. ठीक आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न, ठीक आहे. तर हे अवॉर्ड फंक्शन आहे बघा, मूवीसाठीचं अवॉर्ड फंक्शन आहे. तर ते अवॉर्ड 2022 हेल्ड इन विच कंट्री, कोणत्या कंट्रीमध्ये झालं आहे? तर ते झालेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये, आणि ते ऑस्ट्रेलियामध्येच होतं, मेलबॉर्नच्या सिटीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्येच ॲन्युअली हा इव्हेंट होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे अवॉर्ड झालेले आहेत. त्या अवॉर्ड्सचे पण काही क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो, जसं की IFFM अवॉर्ड्स 2022. तर बेस्ट फिल्मसाठी कोणत्या मूवीला अवॉर्ड मिळालेला आहे? तर तो आहे 83 मूवीजला बेस्ट फिल्म म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. कपिल देवचा बायोपिक आहे बघा हा, बरोबर. आणि बेस्ट सिरीज म्हणून कोणाला मिळाला आहे? बेस्ट सिरीज तर सिरीज म्हणून तर ती आहे मुंबई डायरीज 26/11. मुंबई डायरीज 26/11 26/11ला जो काही मुंबईला हल्ला झाला होता, त्यामध्ये हॉस्पिटलमध्येला जो काही ड्रामा झाला होता, हॉस्पिटलमध्ये जे काही घटना घडली होती त्याच्याशी रिलेटेड हा एक एक सिरीज आहे. ठीक आहे, ओके. पुढचं बघूया. पुढचा आहे बेस्ट इंडी फिल्म म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला बघा? बेस्ट इंडी फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म किंवा अशी फिल्म ज्याच्यामध्ये मोठं प्रोडक्शन हाऊस नाही आहे. ठीक आहे, तर आणि मोस्टली हे रिजनल पण असू शकतात. तर बेस्ट इंडी फिल्म कोणाला अवॉर्ड मिळाला आहे? तो आहे जग्गी, पंजाबी फिल्म आहे ही. तर ह्याला बेस्ट इंडी फिल्म म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचं बघूया. बेस्ट फिल्म इन सबकॉन्टिनेंट. आता सबकॉन्टिनेंट, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कोणाला मिळालं आहे बघा? तसं इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कोणकोणते कंट्रीज येतात? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूटान आणि श्रीलंका हे कंट्रीज येतात. या कंट्रीजचं सगळ्यांचं मिळून कोणत्याही एका फिल्मला हा अवॉर्ड दिला जातो. तर तो अवॉर्ड मिळाला आहे जॉयलँड, पाकिस्तानी मूवीला हा अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचं बघूया. ओके. हाऊ मेनी गॅलंट्री अवॉर्ड्स अनाऊन्स फॉर आर्म फोर्सेस अँड CAPF पर्सनल. ठीक आहे, तर आर्म फोर्सेस आणि CAPF म्हणजे सेंट्रली आर्म पोलीस फोर्स. ठीक आहे, त्यांना अवॉर्ड्स डिक्लेअर केल्या जातात. गॅलंट्री अवॉर्ड्स म्हणजे ब्रेवरी अवॉर्ड असतात, हे करेजियस ब्रेवरी. ठीक आहे, बॅटलमध्ये, लढाईमध्ये, आर्मीमध्ये, काही ऑपरेशनमध्ये जर जे काही त्यांनी ब्रेवरी ॲक्ट केला असेल तर त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. तर हा इंडिपेंडन्स डेला डिक्लेअर केलेला आहे. तर किती अवॉर्ड डिक्लेअर केलेले आहेत? तर ते जवळपास 107 गॅलंट्री अवॉर्ड्स हे डिक्लेअर केलेले आहे, अप्रूव्ह केलेले आहे, अप्रूव्ड बाय आपले ठीक आहे टू आर्म फोर्सेस अँड सेंट्रल फोर्सेस. ओके. अवॉर्डला मध्ये कोणकोणते आहे? कीर्तिचक्र आहे, शौर्यचक्र आहे, बार-2 सेना मंडल्स आहे, सेना मंडल्स, नौसेना मंडल्स, वायुसेना मंडल्स. ओके, तर एवढे अवॉर्ड्स आहेत. वर्ल्ड्स हायेस्ट रेल्वे ब्रिज इज. आता सध्या बघा रिसेंटमध्येच आलेली न्यूज होती. ही पण फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. जगातला हायेस्ट रेल्वे ब्रिज कोणता आहे सध्याच्या कंडिशनमध्ये? भारतीय आहे तो हायेस्ट. ठीक आहे, तर ते आहे चेनाब रेल्वे ब्रिज हा जगातला हायेस्ट रेल्वे ब्रिज आहे. चेनाब रिव्हरवरती तो ब्रिज बांधला गेलेला आहे. ठीक आहे, तो जवळपास आर्च मॉडेलमध्ये आहे, म्हणजे जवळपास त्याला 2 दरीमध्ये डायरेक्टली लोखंड मेटॅलिक मेटल्स वापरून वगैरे आर्च टाईपमध्ये त्याचं डिझाईन तयार केलेलं आहे. ठीक आहे, 35 मीटर्स हायर दॅन द आयफल टावरपेक्षा पण 35 मीटरनी उंच हा रेल्वे ब्रिज आहे. हा ब्रिज फक्त रेल्वेसाठीच आहे, नॉर्मल रोडसाठी नाही आहे. तर रेल्वेनी कनेक्ट होणार आहे इथलचा पूर्ण एरिया. ओके. दुसरा क्वेश्चन आहे, विच सिटी इज लिंक टू इंडियन रेल्वे थ्रू चेनाब रेल्वे ब्रिज. आता चेनाब रेल्वे ब्रिज आपण बघितला की वर्ल्ड्स हायेस्ट रेल्वे ब्रिज आहे. तर कोणती सिटी लिंक होणार आहे? ही सिटी आतापर्यंत रेल्वेनी लिंकच नव्हती. तर ती सिटी आहे श्रीनगर फर्स्ट टाइम लिंक होते रेल्वेजला. तर महत्त्वाची न्यूज आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अरुणाचल्स 3rd एअरपोर्ट नेम. अरुणाचलमध्ये 2 एअरपोर्ट आधीपासून आहेत. 3ऱ्या एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ठीक आहे, 3ऱ्या एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. जवळपास 650 करोडचा प्रोजेक्ट आहे हा. ठीक आहे, तर ह्या प्रोजेक्टला नाव काय दिलं आहे महत्त्वाचं आहे.
तर ह्या प्रोजेक्टला नाव दिलं आहे दोन्यी पोलो एअरपोर्ट, दोन्यी पोलो एअरपोर्ट. ठीक आहे. लोकल लँग्वेजमध्ये त्याचं काहीतरी मिनिंग होतं अंडर कन्स्ट्रक्शन इन इटानगर स्टेट कॅपिटल. तर इटानगरमध्ये हा एअरपोर्ट बघायला मिळतो. आता पुढचा क्वेश्चन आहे अरुणाचलमध्ये थर्ड एअरपोर्ट नेम दोन्ही पोलो एअरपोर्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दोन्ही आणि पोलो इन लोकल लँग्वेज. तर दोन्ही आणि पोलोचं काय मिनिंग होतं बघा. तर दोन्ही आणि पोलोचं मिनिंग होतं दोन्ही म्हणजे सन आणि पोलो म्हणजे मून, सन आणि मून. ठीक आहे. त्यांच्या तिथलच्या ट्रेडिशनलमध्ये सन आणि मूनला फार महत्त्व आहे, तर त्याच्यामुळे तर हे एअरपोर्टला त्यांनी दोन्ही पोलो एअरपोर्ट असा नाव दिलेलं आहे. ओके. ठीक आहे. सीएम कोण आहे अरुणाचल प्रदेशचं. सीएम आहे पेमा खांडू. चला पुढचं बघूया. लॉंग स्टँडिंग कस्टम्स अँड रिच कल्चरल लिगसी ऑफ द ट्रायबल डॉमिनंट स्टेट. ठीक आहे. तिथलच्या कस्टम्स आणि रिच कल्चरलमध्ये मून, सन आणि मूनला महत्त्व आहे म्हणून हे नाव तिथं दिलेलं गेलेलं आहे. IAS पियुष गोयल इज CEO ऑफ. कोणत्या डिपार्टमेंटचा हा CEO आहे. पियुष गोयल हा लीडर नसून, नेता नसून एक IAS आहे, तो वेगळा आहे. पियुष गोयल हे वेगळे आहेत. पियुष गोयल तर हे CEO ऑफ कोणत्या डिपार्टमेंटचा सध्या अपॉइंटमेंट केलेली आहे, तर ते आहे नॅटग्रिड्सचा CEO आहे तो. नॅटग्रिडचा CEO आहे. तर नॅटग्रिड म्हणजे काय आहे. नॅटग्रिड म्हणजे आहे नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड. ठीक आहे. इंटेलिजन्स ग्रिड आहे, जसे की रॉ असतं बघा, रिसर्च ॲनालिसिस अँड विंग. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात, इंटेलिजन्स गॅदर करायचा प्रयत्न करतात. कुठं अटॅक होऊ शकतो का, कुठं टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होऊ शकते का, ह्याच्या रिलेटेड सगळं इंटेलिजन्स गॅदर करायचा हा डिपार्टमेंट प्रयत्न करतो. नॅट ग्रिड, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड. आणि पियुष गोयल कोणत्या कॅडरचे आहे. नागालँड कॅडरचे ते IAS ऑफिसर आहेत. द सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर इंटेलिजन्स गॅदरिंग विथ द एम ऑफ इन्हान्सिंग इंडियाज काउंटर टेररिझम कॅपेबिलिटीज. ओके. पुढचं बघूया. 23rd एडिशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो विल बी हेल्ड इन. आता हे महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल कोणता इव्हेंट जर भारतामध्ये होत असेल तर ती न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची असते. इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो विल बी हेल्ड इन. तर ते होणार आहे कोलकातामध्ये. कोलकातामध्ये कुठं. 20व बंगल मेला प्रांगण. 20व बंगल मेला प्रांगण. ठीक आहे. ते ग्राउंड आहे, इथं हा इंटरनॅशनल सी फूड शो होणार आहे. ठीक आहे. फेब्रुवारीमध्ये होणार आहे 2023मध्ये. आयडियल प्लॅटफॉर्म असणार आहे इंडियन एक्सपोर्टरसाठी. म्हणजे फिश इंडस्ट्रीमधले जे काही इंडियन एक्सपोर्टर्स आहे त्यांना काय मिळणार, त्यांना खूप चांगला चान्स इथं असणार आहे. आणि तिथून बाहेरच्या देशामधले इम्पोर्टर्ससुद्धा येणार आहेत. ठीक आहे. तर हा चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकतो. मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. ठीक आहे. तर असं एक सर्वे केलेला आहे. तर सर्वे कोणत्या कंपनीने केला आहे असं सांगितलं बघा. तर सर्वे केलेला आहे मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. तो सर्वे केलेला आहे इप्सॉस इंडियानी. ठीक आहे. इप्सॉस इंडियानी सर्वे केलेल्या जवळपास 2,950 लोकांचा सर्वे केलेला आहे. 4 मेट्रोजमध्ये बघितला होता आपण. ठीक आहे. त्याच्यानुसार हा सर्वे झालेला आहे इप्सॉस इंडिया. तर त्याच्यानुसार मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन इन द कंट्री कोणता आहे, तर सर्वात एक नंबरला आहे डिफेन्स फोर्सला जवळपास 65% लोकांना ट्रस्ट आहे. ठीक आहे. डिफेन्सला ट्रस्ट फोर्सेस आहे. सेकंड नंबरला RBI आहे. थर्ड नंबरला प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. तर असं विचारलं, असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की मोस्ट ट्रस्टेडमध्ये प्राईम मिनिस्टरला थर्ड स्थान मिळालं तर ती कोणती इन्स्टिट्यूशन आहे. किंवा मग मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन इन द कंट्रीमध्ये थर्ड प्राईम मिनिस्टर इंडियाला कितवा स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे. तर हे थर्ड वाला पण सुद्धा महत्त्वाचं आहे. फोर्थला सुप्रीम कोर्ट मिळाले आणि फिफ्थला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIला मिळालेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. स्टेट बँक ऑफ इंडिया लॉन्च FD स्कीम ऑन 76th इंडिपेंडन्स डे. तर 76वा जो का आपला स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी SBI बँकनी एक FD स्कीम लॉन्च केली होती, फिक्स डिपॉझिटची स्कीम. त्याला त्यांनी एक स्पेशल नाव दिलं होतं. त्या स्कीम अंतर्गत त्यांनी काय केलं होतं, इंटरेस्ट रेट सुद्धा थोडासा वाढवून दिला होता. ठीक आहे. तर त्याचं नाव आहे उत्सव फिक्स डिपॉझिट स्कीम. ठीक आहे. त्याचं नाव आहे उत्सव फिक्स डिपॉझिट स्कीम. चलो ठीक आहे. पुढचं बघूया क्वेश्चन. विच INS कंडक्टेड. INS म्हणजे इंडियन नेव्ही शिप. ठीक आहे. इंडियन नेव्ही शिप असतं ते. कंडक्टेड 75 लॅप आझादी का अमृत महोत्सव रन. ठीक आहे. तर आझादी का अमृत महोत्सव रन त्यांनी म्हणजे 75 वेळेस त्यांनी त्या रनवरतून त्यांनी काय केले, राऊंड मारलेला आहे. तर तो कोणता INS आहे बघा. तर तो INS आहे INS सातपुडा. INS सातपुडा, इंडियन नेव्हल शिप सातपुडा. नाव लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 75वा आपला जो काही इंडिपेंडन्स झाला त्याला त्याची अचिव्हमेंट म्हणून आपण हे
हा जो काय रन आहे हे इव्हेंट आहे तो घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन INS सातपुडा 275 लॅप आझादी का अमृत महोत्सव रन ॲट. आता हे कुठं घेतलंय बघा. हा जो रन घेतलेला आहे तो आहे सॅन डिएगो US नेव्ही बेस अमेरिकेमध्ये. अमेरिकेच्या नेव्ही बेसमध्ये सॅन डिएगोमध्ये हा अमृत महोत्सवचा रन जो आहे तिथं 75 लॅप तो शिप घेणार आहे. तर हा पहिल्या वेळेस असं झालेलं आहे की आपला INS आपली शिप ही जवळपास अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही महत्त्वाची अचिव्हमेंट आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. हू रिसेंटली पास्ट अवे. एकांची डेथ झाली आहे. त्यांचं डिस्क्रिप्शन आहे की ते इंडियन अमेरिकन जर्नलिस्ट होत्या. इंडियन अमेरिकन जर्नलिस्ट पत्रकार होत्या. हू वॉज ऑल्सो अवॉर्डेड विथ इमी अवॉर्ड्स. तर इमी अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेलं आहे बघा. तर त्यांचं नाव आहे उमा पेमा राजू. उमा पेमा राजू यांनी जवळपास द फॉक्स न्यूजमध्ये, फॉक्स रिपोर्ट, फॉक्स न्यूज लाईव्ह, फॉक्स ऑन ट्रेंड्स अशा न्यूज एजन्सीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ओके. चला पुढचं बघूया. कोटक महिंद्रा बँकनी एक लाईफस्टाईल सॅलरी अकाउंट काय केलं आहे त्यांनी स्कीम लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. एक अकाउंट लॉन्च केलेलं आहे सॅलरी अकाउंट. त्याचं नाव काय आहे बघा. त्याचं नाव आहे कोटक क्रीम. नावामध्येच आहे क्रीम. ठीक आहे. स्पेशल अकाउंट आहे हा. अँड अपग्रेडेड एक्सपिरियन्स टू इट्स कस्टमर्स वर्किंग इन MNCs रिटेल लॉ फर्म्स. ठीक आहे. आणि कॉर्पोरेट ना सुद्धा हे जे अकाउंट आहे ते अलाउड आहे. पुढचं बघूया आपला क्वेश्चन. ऑपरेशन यात्री सुरक्षा इज लॉन्च बाय. आता यात्री सुरक्षा हे ऑपरेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे कोणी लॉन्च केलं आहे तर ते लॉन्च केलेलं आहे आपल्या इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनी. ठीक आहे. इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, इंडियन RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनी. ओके. तर हे कशाने लॉन्च केलं आहे की सिक्युरिटी देण्यासाठी पॅसेंजर्सला. तुम्ही बघत असाल की रेल्वेमध्ये काय होते, चोरी वगैरे होते, लूटमार होते. ठीक आहे. वेगवेगळे क्रिमिनल्स वगैरे त्याच्यामध्ये पण असतात. तर त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी, त्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी हा ऑपरेशन यात्री सुरक्षा लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे ते करणारे CCTV ठेवणार आहे, सर्वेलन्स करणार आहेत, जी स्टेशनवरती वॉच ठेवणार आहेत. असं बरेच काय काही वेगवेगळे ऑपरेशन करण्याचा ते प्रयत्न करत आहे. ओके. तर आपल्या आजचे क्वेश्चन आपण इथपर्यंत थांबूया मित्रांनो. पुढच्या लेक्चर आपला जवळपास फ्रायडेलाच होणार आहे पुढचा. आता ह्या इथून पुढे जवळपास सिरीज आपली वीकली असणार आहे. फ्रायडेला पूर्ण करंट अपडेट्स असणार आहे वीकली, आणि सॅटर्डेला त्याच्याशी रिलेटेड आपण MCQs घेऊया. ओके. आणि ह्या सर्व अपडेट्ससाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या. current_AKRला आणि करियर बाबा _ABDला. तो सुद्धा तुम्ही बँकिंगशी रिलेटेड सर्व व्हिडिओसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. आमचे यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो. आता भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय.